नमस्कार सर. नमस्कार, नमस्कार. बोला. तर तुम्ही जूनमध्ये मोठा खंड सांगितलाय हं, हं. आणि आता परिस्थिती आपण पाहिली तर अजून काय पाऊस उघडला नाही. ह्याच्याबद्दल हं. थोडी सविस्तर माहिती सांगा शेतकऱ्याला. नक्कीच. जूनमध्ये मोठा खंड तर आहेच, कारण की एक मोठे शहर बंगालच्या उपसागरामध्ये म्यानमार जवळ ते बनतंय. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मान्सून आला सुद्धा तरी त्या भागात फक्त वारे जोराने वाहतील. त्यामुळे सध्याची कंडिशन जर आपण पाहिली अगोदर 2-3 दिवसाची, तर या 2-3 दिवसामध्ये परत ज्या भागांना जोरदार पाऊस पडतो तिथे भाग बदलत पुन्हा पाऊस आहे. आजपासून थोडी व्याप्ती पुन्हा वाढते. त्यामुळे 2-3 दिवस शेतकऱ्यांना 29 तारखेपर्यंत त्रास आहेच. 30 तारखेला जवळपास महाराष्ट्रातून 60% भागातला पाऊस निघून जाईल. 31 तारखेला सगळ्या भागातला पाऊस निघून जाईल. राहिला तर फक्त मुंबई, कोकण किनारपट्टी आणि कोल्हापूरच्या भागापर्यंत तो पाऊस मर्यादित वेळेसाठी तिथेही राहणार आहे. पण संबंध महाराष्ट्र म्हणजे जसं की मराठवाड्यातले सर्व जिल्हे, विदर्भातले सर्व जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातले तर कोकण वगैरे भाग वगळता बाकी सर्व जिल्हे नाशिकसह नंदुरबारसह तिकडे आपण जळगाव बघितला, धाराशिव, बीड सुद्धा ह्याच्यामधनं मोकळा होणार आहे 31 तारखेपासून. आणि जो खंड पडणार आहे, ज्या खंडाची तीव्रता आपण मागील आठवड्यापासून शेतकऱ्यांना समजून सांगतो आहे, तर तो खंड नक्कीच जवळपास राज्यामध्ये 12 तारखेपर्यंत आपण तारीख जरी फिक्स केली असली तरी त्या तारखा वाढणार देखील आहेत. 15 ते 16 तारखेपर्यंत राज्यामध्ये कुठल्याच प्रकारचं तांदळभरी किंवा पेंडवरचा पाऊस पडणं शक्य नाही आहे. कारण की मान्सून जरी मुंबईत आला असेल किंवा महाराष्ट्राचा त्यांनी काही भाग 10-15% आपला जरी असला तरी त्याला त्या वाऱ्याच्या तीव्रतेमुळे तो टिकणार नाही आहे. आणि सध्या जो कमी दाबाचा पट्टा सध्या अरबी समुद्रात उपस्थित आहे, ज्यामुळे महाराष्ट्रात जो पाऊस पडतोय तो अवघ्या 48 तासामध्ये म्हणजे 2च दिवसात निष्क्रिय होणार आहे. त्यामुळे 2 दिवसानंतर 1 दिवसच पाऊस होईल, त्यानंतर हे पाऊस निघून जाईल आजच्या तारखेपासून. त्यामुळे राज्यामध्ये लवकरच मोठी उघाड मिळणार आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी संधी देखील जवळपास 15 दिवसाची मिळणार आहे. हं. हं. आणि आता तर 30 तारखेपर्यंत काय उघडणार नाही पाऊस. नाही 30 तारखेपर्यंत नाही, 29 तारखेपर्यंत पाऊस उघडणार नाही. 30 तारखेपासून तो हळूहळू 50-60% भाग मोकळा करत 100% भाग जो आहे 80 ते 90% भाग तो डायरेक्टली 31 तारखेला मोकळा करेल. हं. तर हं. विजाच्या कडकडाट हे होणार आहे का? हां, ह्या काळामध्ये जिथे-जिथे कडक ऊन असेल त्या भागांमध्ये विजांचा कडकडाट साहजिक असतो. जिथे डोंगर आहे सकाळपासून तिथे विजांचा कडकडाट सहसा होत नाही. विजांचा कडकडाट आणि गरमीच्या जे शक्यता असते ह्युमिडिटीमुळेच विजांचा कडकडाट होणं, बाष्पकणांच्या जाडी वाढल्यामुळे विजा कोसळणं असे सगळे प्रकार घडतात. मुसळधारपणा हा देखील गरमीच्या लेवलमुळेच होते. हे सगळे कारण गरमी आहे आणि गरमीमध्येच मोठा पाऊस पडतोय आणि असंच होणार आहे जूनमध्ये की गरमी नाहीशी होईल. मान्सूनचे थंड वारे महाराष्ट्रातील जे काय आभाळ बनेल ते टिकणार नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रात पुढचे 17 ते 18 दिवस आजपासून पाहायला मिळणार आहे. पण ह्या 3 दिवस आणखीन राज्यामध्ये 29 तारखेपर्यंत कायम स्वरूपी पाऊस आहे. यामध्ये फक्त 31 तारखेला पडला तर नागपूर वगैरे भागात पडेल, अन्यथा महाराष्ट्र सगळा कोरडा 31 तारखेपासून होणार आहे. हं. धन्यवाद सर शेतकऱ्याला एवढी माहिती दिल्याबद्दल. नक्कीच धन्यवाद.